नमस्कार. मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. राधाने फार मोठी चूक केली. तिने हा फ्लॅट विकत नव्हता घ्यायला पाहिजे. तुला माहीत आहे ना, ती अजूनही याच घरात आहे. बाजूची श्यामल तिच्या मैत्रिणीला स्वराला बोलत होती. हे राधाने ऐकलं. श्यामल अशी का बोलली? राधाने जसं ते ऐकलं ती बेचैन झाली. राधा आणि किशोर नवीनच घरात राहायला आले होते. किती वर्षापासून तिचं स्वप्न होतं मुंबई नगरीत स्वतःचं घर असावं. किशोरला नेहमी बोलायचे. किशोर राधावर प्रेम करत होता. अनेक वर्षापासून दोघांनी बचत केलेले पैसे देऊन डाऊन पेमेंट केली. बाकी EMI वर घर घेतलं. घरातल्या घरात तिने पूजा केली. बाजूच्या 4 घरांना तिने बोलावलं. घरातली मोजकी माणसं होती. पूजा छान पार पडली. राधा आणि किशोर दोघांचा आनंद काही गगनात मावत नव्हता. दोघांनी मिळून 1 BHK घेतला होता. राधाने सुंदर घर सजवलं होतं. सुंदर नक्षीकाम असलेले पडदे, भिंतीवर लावलेले फोटो फ्रेम, अँटिक वस्तू देखील तिने शोधून आणल्या होत्या. राधा आणि किशोर दोघेही पाहुणचार करण्यात व्यस्त होते. बाजूची श्यामल आणि स्वरा आली होती. राधाचे घर पाहून दोघींनी तिचं कौतुक केलं. श्यामल म्हणाली, राधा, तुझी चॉईस खूप छान आहे. किती सुंदर वस्तू आहेत ग. पडदे देखील सुरेख. खरंच खूपच छान. श्यामल तोंड भरून कौतुक करू लागली. स्वरा देखील श्यामलच्या बोलण्याला दुजोरा देत होती. इतकं कौतुक ऐकून राधालाही बरं वाटलं. राधा मनोमन सुखावले. किती छान शेजारी भेटले. नाही तर आजकालच्या जमान्यात कुठे कोण कोणाचं कौतुक करतं. राधा नवीन घरात, नवीन ठिकाणी रमण्याचा प्रयत्न करत होती. एक दिवस राधा कामावरून घरी येत होती. जिने चढत असतानाच तिला श्यामल आणि स्वराचे बोलणं ऐकू आलं. श्यामल स्वराला बोलत होती, राधाने हे घर घेऊन खूप मोठी चूक केली आहे. ती तिला सोडणार नाही. स्वरा म्हणाली, हो, पण आता तिला हे सगळं कोण सांगणार? श्यामल म्हणाली, मला वाटतं तिला कधी ना कधी ही गोष्ट नक्कीच कळणार, कारण अशा गोष्टी लपून राहत नाही. पण मला तिची फार दया येते बघ. राधा किती छान आहे. भाड्याने घर घेतलं असतं तर तिने काही दिवसांनी सोडलं असतं, पण आता विकत घेतलं आहे, कुठे जायचा प्रश्नच नाही. राधा जिने चढून वर आली तशा दोघीही गप्पा बसल्या. श्यामल आणि स्वरा तिला पाहून जरा घाबरल्यासारख्याच झाल्या. त्या दोघींनी लगेच विषय बदलला. राधा, काय भाजी करावी हाच प्रश्न बघ. सगळ्यांच्या आवडीनुसार करावं लागतं. स्वराने विषय बदलला. राधा समजून गेली. तिला पाहताच दोघींनी पटकन विषय बदलला. पण त्या दोघींचा चेहरा तिला खूप काही सांगून गेला. त्या नक्कीच तिच्यापासून काहीतरी लपवत होत्या. ती घरात जाऊन बसली. थोडंसं पाणी प्यायली. श्यामलचे वाक्य तिला खटकून गेलं. ह्या घरात काही प्रॉब्लेम आहे का? श्यामल कोणाबद्दल बोलत होती? कोण सोडणार नाही? नक्की ती माझ्या घराबद्दलच बोलत होती का? हा विचार करून तिला बेचैन झालं. थोड्या वेळाने किशोर आला. किशोर येऊन तिच्या बाजूला बसला तरी तिला भान नव्हते, कारण ती तिच्याच विचारात होती. किशोरने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, राधा मॅडम, कुठे लक्ष आहे? तुमचा नवरा तुमच्या बाजूला येऊन बसला तरी विचारात मग्न आहात. राधा भानावर आली. किशोर, तू केव्हा आलास? किशोर, तेच तर मी म्हणतो आहे. केव्हापासून येऊन बसलो आहे तरी पण तुझं लक्ष नाही. तुझ्या विचारांच्या तंद्रीत आहेस. इतका काय विचार करते आहेस? किशोरला आता सांगावं की नाही हा तिला प्रश्न पडला होता, कारण किशोर हा असल्या काही गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता. राधाला जरा कल्पना आली होती की त्या दोघी नक्कीच अशाच काहीतरी विषयावर बोलत होत्या. किशोरला जर आता आपण सांगितलं तर तो काही ऐकून घेणार नाही, त्यामुळे ती त्याला काहीच बोलली नाही. राधा विषय बदलत म्हणाली, किशोर, मी विचार करत होते ह्या रविवारी आपण मार्केटमध्ये जाऊया आणि अजून वेगळ्या रंगाचे पडदे विकत घेऊया. किशोर म्हणाला, राधा, आत्ताच तर घेतले पडदे आणि पुन्हा काय गरज आहे? तुला माहीत आहे ना आत्ताच किती खर्च झाला आहे. राधा विनंती करू लागली, प्लीज किशोर, मला एक डिझाईन फार आवडली आहे. प्लीज.
राधा अगदी लहान मुलीसारखी त्याच्या पाठीच पडली. आता ती इतकी लाडीगोडी लावत होती म्हटल्यावर किशोरने मान्य केलं. राधा, एक छान मस्त कडक चहा कर बरं. बघ बाहेर किती पाऊस पडतो आहे आणि जमलं तर कांदा भजी सोबतीला. राधाच्या गालाला गाल लावत तो म्हणाला. अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये आलेला पाहून राधाने त्याला दूर लोटलं. किचनमध्ये गेली. किशोरही तिच्या मागे आला आणि म्हणाला, राधा, आता घर तर झालं आहे, मग आता या घरामध्ये नवीन पाहुणा आणायला नको का? म्हणजे घराच्या सौंदर्यात अजून भर पडेल. राधा फक्त लाजत होती. किशोर, जाऊन फ्रेश हो. तुला भजी पाहिजे ना? बनवते मी भजी. गालातल्या गालात हसत ती म्हणाली. किशोर फ्रेश होण्यासाठी निघून गेला. राधाने चहा ठेवला. तोच तिला श्यामलचे बोलणं आठवलं आणि तिने विचार केला, उद्या जाऊन श्यामलशी बोलायचं. नक्की काय बोलत होती? माझ्याच घराबद्दल बोलत होती का? दुसऱ्या दिवशी कामावरून राधा लवकरच घरी गेली. फ्रेश झाली. आज जरा तिला भीतीच वाटत होती. श्यामलचे वाक्य डोक्यात फिरत होतं. ती अजूनही घरात आहे. खरंच या घरात कोणी आहे का? भूत की आत्मा? ती देवाचं नाव घेऊ लागली. हे परमेश्वरा, माझं रक्षण कर. काय काय डोक्यात येऊ लागलं. तिने श्यामलच्या दाराची बेल वाजवली. राधाने सरळ मुद्द्याला हात घातला. श्यामल, काल मी तुझे आणि स्वराचे बोलणं ऐकलं. तुम्ही काय बोलत होता? तुम्ही माझ्या घराविषयी बोलत होतात का? श्यामल एकदम शांत झाली. ती म्हणाली, नाही ग, काही नाही, असंच आम्ही गप्पा मारत होतो. राधा म्हणाली, प्लीज काय असेल ते सांग. माझ्या घरामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? मी काल तुमच्या दोघींचं बोलणं ऐकलं, तेव्हापासून माझ्या मनात विचार येत होता की तुझ्याशी बोलावं. प्लीज असं काही असेल तर मला आत्ताच सांग. श्यामलचा चेहरा गंभीर झाला. तिचा गंभीर झालेला चेहरा पाहून राधा अजूनच घाबरली. श्यामल बोलू लागले, राधा, मी जे तुला सांगत आहे ते फक्त तू तुझ्या जवळ ठेवणार असशील तर मी तुला सांगणार. बाकी इथे कोणाला काही सांगू नकोस. श्यामलने तिला विश्वासात घेतलं. राधाही त्या गोष्टीला तयार झाली. मी कोणाला काहीच सांगणार नाही. श्यामल बोलू लागले. राधा कान टवकारून ऐकू लागले. श्यामल, तुझ्या घरी फार वर्षापूर्वी शीतल आणि रमेश दोघांचा सुखाचा संसार चालू होता. रमेश आणि शीतल एकमेकांवर खूप प्रेम करायचे, पण त्यांच्या संसारास नजर लागली. रमेश एका बाईच्या नादाला लागला. थोड्या दिवसाने शीतलला ही खबर कळली. ते समजल्यावर दोघांमध्ये खूप भांडण झाले, वाद होऊ लागले. रमेश काही केल्या त्या बाईला सोडेना. तेव्हा शीतलला ते सहन झालं नाही आणि काही दिवसांनी तिने जाळून घेतलं. हे सगळं ऐकून राधाला तर शॉकच बसला. तिला याची काहीच कल्पना नव्हती. श्यामल पुढे बोलू लागली. शीतलचं असं झाल्यावर आम्हाला फार वाईट वाटलं. ती खूपच भाजली होती आणि 8 दिवसातच प्राण सोडले. ती गेल्यावर रमेश एकटाच राहू लागला. त्यालाही काय झाले माहीत नाही. तो सतत हे म्हणायचा, शीतल मला दिसते. त्यानेही ह्याच घरात गळफाच घेतला. तो जागच्या जागी गेला. रमेश आणि शीतल दोघांनी स्वतःचा जीव दिला आहे घरात. काही लोकांचं म्हणणं आहे ते दोघेही तिथेच आहेत. त्यांची आत्मा भटकत आहे. रात्रीच्या वेळेस भास होतात म्हणे. आता हे सगळं ऐकल्यावर राधाचे तर हातपाय थंड पडले. आपण असं घर घेतलं आहे जिथे 2 जणांनी आत्महत्या केली आहे. त्याच्या भावाने हे घर विकलं, पण ज्यांनाही हे घर विकलं त्यांना ते लाभलं नाही. काही ना काही त्यांना त्रास होत राहिला. त्यामुळे अनेक जण आले आणि निघूनही गेले. राधा, माझं जर तुला पटत असेल तर बघ, हे घर विकून तू दुसरीकडे जा. हे घर चांगलं नाही. राधाला तर आता इतकी भीती वाटत होती की तिला घरात देखील जाऊ वाटत नव्हतं. तिला काय बोलावं सुचत नव्हतं.
इतकी मेहनत करून पैसे साठवून घर घेतलं आणि आता त्या घराविषयी असं कळल्यावर कसं बरं पुढे करावं, काहीच सुचेनासे झाले होते. तिने किशोरला फोन लावला आणि म्हणाली, आज लवकर घरी ये. श्यामल राधाला म्हणाली, राधा, किशोर येईपर्यंत तू इथे बसू शकते. मी समजू शकते की तुला भीती वाटत आहे, पण जे आहे ते मी तुला सांगितलं. तू एक चांगली स्त्री आहेस, त्यामुळे तुझी काळजी वाटते. खरंच तू हे घर घ्यायला नव्हतं पाहिजे. आणि तो एजंट, तो तर महानालायक माणूस. तो असल्या गोष्टी कळू देखील नाही देत. त्याला त्याचे पैसे मिळाले की झालं, त्याला काही घेणं देणं नाही दुसऱ्याच्या आयुष्याशी. राधाने फोन केला म्हणून किशोर लवकरच ऑफिसमधून निघाला. तासाभरात घरी पोहोचला. बघतो तर घराला कुलूप होतं. त्याने राधाला फोन केला. किशोरने घरी आल्याचे सांगितले. राधा लगेच घरी जायला निघाली. श्यामल म्हणाली, राधा, बघ, जे म्हणाले त्यावर विचार कर. तुझ्या चांगल्यासाठीच बोलते आहे. राधा घरी येताना विचार करत होती, जे आहे ते किशोरला सांगावं. त्याने विश्वास ठेवू दे किंवा नाही, पण मला माझा संसार सुखाचा करायचा आहे. मला असलं दडपण नको आहे. असं अपशकुनी घर तर मुळीच नको. राधाला पाहून किशोर म्हणाला, राधा, तू कुठे होती? कुठे बाहेर गेली होती? राधा म्हणाली, मी इथे श्यामलकडे गेले होते. किशोर म्हणाला, ठीक आहे, दार उघड. राधाचा हात थरथरत होता. तिला आता भीती वाटत होती. घरात जाण्याची भीती वाटत होती. किशोर म्हणाला, राधा, काय झालं? काय विचार करते आहेस? तुझे हात इतके का थरथरत आहेत? राधा खरंच घाबरली होती. या घरामध्ये आत्मा आहे हे तिच्या मनामध्ये बसलं होतं. किशोरला म्हणाली, किशोर, आपण बाहेर जाऊया का? किशोर म्हणाला, अगं राधा, मी आत्ताच कामावरून आलो आहे. मला कपडे बदलायचे आहेत. मला जरा आराम करायचा आहे. राधा म्हणाली, प्लीज किशोर, चल ना, जाऊया आपण. किशोर म्हणाला, ठीक आहे, चल. किशोरला कळून चुकलं होतं की नक्कीच राधा कालपासून विचारात आहे. काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. किशोर म्हणाला, राधा, काय झालं आहे? राधा रडायलाच लागली. किशोर, आपण हे घर घेऊन चूक केली आहे. या घरामध्ये नवरा बायकोची आत्मा आहे. 2 जणांनी जीव दिला आहे. यावर किशोर हसू लागला. राधाला काही कळेना. हा असा का हसतोय? किशोर बोलला, थांब, पुढे काय झालं ते मी सांगतो. राधा ऐकू लागली. किशोर म्हणाला, राधा, तो नवरा दुसऱ्या बाईच्या नादाला लागला आणि त्यामुळे त्याच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं, बरोबर? राधा म्हणाली, हो. आणि त्यानंतर त्या माणसानेही आत्महत्या केली, बरोबर? राधा म्हणाली, हो, असंच आहे. पण हे तुला कसं माहीत? किशोर म्हणाला, मला सगळं माहीत आहे. आणि हे सगळं काम एजंट करतो, त्याला हे सगळं माहीत आहे, तरी पण तो पैशासाठी करतो. राधा हे सगळं ऐकून विचारात पडली. किशोरला हे सगळं माहीत होतं, तरी पण त्याने हा फ्लॅट का घेतला? असं का केलं किशोरने? तिला प्रचंड राग आला. ती रागातच बोलू लागली, किशोर, तुला हे सगळं माहीत असताना तू हा फ्लॅट का घेतला? तू एकदाही मला का सांगितलं नाही? हे सगळं तू माझ्यापासून का लपवलं? इतकी मोठी गोष्ट तू कशी का लपवू शकतोस? राधाला त्याने शांत केलं. एका ठिकाणी बसवलं. किशोर म्हणाला, राधा, आता मी जे बोलत आहे ते नीट ऐक. आपल्या बाजूच्या विंगमध्ये जे समीर सर राहतात ते माझ्या ऑफिसमध्येच कामाला आहेत आणि त्यांनी मला ही गोष्ट सांगितली आहे. मी तुला सांगणारच होतो, पण हे सगळं तुला इतक्या घाई समजेल असं मला वाटलं नव्हतं. बाजूची जी श्यामल आहे ती आपल्या एजंटसोबत सामील आहे. हा एजंट असेच नवीन लोक आणतो, त्यांना रूम विकतो आणि त्यानंतर श्यामल ह्या अशा अफवा पसरवते. त्यामुळे अनेक लोक घाबरून घर सोडून गेले आहेत. जेही तुला श्यामलने सांगितलं ते खोटं आहे. राधा म्हणाली, काय? हे सगळं खोटं होतं? म्हणजे असं काहीच झालं नाही? किशोर म्हणाला, नाही राधा, असं काहीच झालं नाही. हा सगळा त्यांचा प्लॅन आहे. एजंट तिला काही पर्सेंटेज देतो. त्यांचा हा बिझनेसच झाला आहे आणि समीर सरांनी मला हे आधीच सांगितलं होतं. मला आधीच कल्पना होती. राधाला हे सारं ऐकून काय बोलावं सुचत नव्हतं. तिला श्यामलचा प्रचंड राग आला.
पैशासाठी ती असं काही करेन वाटलं देखील नव्हतं. तिच्या मनातली भीती निघून गेली. किशोर राधाला म्हणाला, राधा, आजकालचा जमाना फार विचित्र झाला आहे. पैशासाठी लोक कोणत्याही थराला जातात, हेच सत्य आहे. पण कोण काय बोलत आहे ह्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, जोपर्यंत आपण आपल्या डोळ्यांनी ती गोष्ट पाहत नाही. आता श्यामलपासून 4 हात दूर राहा. काय? किशोरचं सारं बोलणं पटलं. ती म्हणाली, हो किशोर, आता मी तिच्याशी 4 हात लांबच राहणार. अशा पद्धतीने सारं काही सत्य समोर आलं होतं. श्यामल विचार करत राहिली. इतकं सारं सांगून देखील राधाने रूम कसा सोडला नाही. तिला जळफळाट होत होता. राधा आज ना उद्या जाईन आणि एजंटकडून पैसे मिळतील ह्या आशेवर बसली होती. राधा गेलीच नाही, कारण राधाला सत्य समजलं होतं. समाप्त. कथालेखन अश्विनी कुणाल ओगले. धन्यवाद.